श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे सागर वळेकर या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला आज मी एकदम भारी डाळ बनवायची शिकवते, एकदम चविष्ट लागते. सगळ्यात पहिले तरी ते टमाटर, डाळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं घेतलेलं आहे मी. त्यानंतर तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या त्यामध्ये. याला 5 मिनटं थोडंसं हलवत घ्यायचं, जेणेकरून मिरच्या मस्तपैकी भाजतील. त्यानंतर त्यामध्ये टमॅटो ॲड करायचा, दोघांना पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मला आहे ना इथे खूप त्रास होत होता, मोबाईल पण मलाच पकडायचा आणि बनवायचं पण मलाच. ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा. एकदम भारी डाळ लागते. अशी एकदा करूनच बघा तुम्ही बनवताना ती पद्धत सोडून अशाच पद्धतीने डाळ बनवायला चालू करतात. एकदम भारी डाळ लागते. तुमच्या घरचे पण विचारतील तुम्हाला की कशी डाळ बनवलीस म्हणून. एकदम भारी. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की कशी बनली म्हणून मी सांगितलेली डाळ तशी. त्यामध्ये डाळ पण मिक्स करायची. ह्याला थोडंसं हलवत घ्यायचं 5-10 मिनटं. तुम्ही लसूण नंतर फोडणीला देताना ॲड करा, यात नाही करायचा. मी नंतर फोडणी देताना पण सांगते तुम्हाला. त्यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. एकदा चमच्याने हलवून घ्यायचं, त्याला फिरवत घ्यायचं, म्हणजे मीठ आहे ना एका जागेवरती थांबणार नाही, चांगल्या व्यवस्थित प्रकारे मिक्स होईल. मी इथे कुकर बंद केलेला आहे. याला नंतर फोडणी द्यायची. नंतर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की मी कसं बनवलं आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इथे पापड वगैरे तळायला घेतलेले आहेत आणि मिरच्या वगैरे. हे तळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की फोडणी कशी द्यायची. माझं तळून झालेलं आहे इथे. चला तुम्हाला दाखवते आता की फोडणी कशी द्यायची. बघा डाळ किती मस्त शिजलेली आहे, एकदम गाळ झालेली आहे. आणि अशीच डाळ शिजवून द्यायची. त्यानंतर कढईमध्ये जिरे ॲड करायचे. लसूण पण टाकू शकता तुम्ही, पण मी नाही टाकला. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, चांगला कडकड वाजून द्यायचा. आणि डाळीमध्ये आहे ना ते पाणी मिक्स करायचं थोडंसं. मी 2 ग्लास मिक्स केलेलं आहे, कारण डाळी शिजत होती ना त्यावेळेस त्यातलं सगळं पाणी संपलेलं, त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे दुसरं. हे बघा अशा प्रकारे फोडणी द्यायची. तुमच्या घरचे तुम्हाला बोलतील की एक वेळेस अशी डाळ नक्की बनवून बघा. ते बोलतील कशी डाळ बनवलीस, अशीच डाळ बनवत जा रोज. प्लीज ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. डाळ आवडल्यावर सांगा मला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय. बघा आपली डाळ कशी झालेली आहे. बाय.